नमस्कार. मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, येणारा जो पोलीस भरतीचा जो काळ आहे, येणारी जे पोलीस भरती आहे त्यासाठी उपयुक्त असं अंकगणित आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हा अंकगणिताचा जो चॅप्टर आहे किंवा हा अंकगणिताचं जे यूट्यूब चॅनल आहे हे तुमच्यासाठी अगदी मोफत आहे. यामध्ये आपण ट्रिक्सच्या माध्यमातून मोठ्यातलं मोठं एक्झाम्पल आणि छोट्यातलं छोटं एक्झाम्पल म्हणजे छोट्या एकदम सोप्यातल्या सोप्या उदाहरणापासून तर एकदम मोठ्या उदाहरणापर्यंत आपण सर्व एक्झाम्पल कव्हर करणार आहोत. चला मित्रांनो, सुरू करूया शेकडेवारी. आता शेकडेवारीमध्ये जे काही तुमचे टाइप्स आहे ते आपण टाइप्स सुरुवातीला आपण जाणून घेऊ आणि त्यावर आधारित जे काही तुमचे मागील 2 वर्षाचे जे काही विचारण्यात येणारे उदाहरणे आहे ते आपण कव्हर करूया. तर चला बघूया शेकडेवारी. आता शेकडेवारीमध्ये काही टाइप्स आपण आता इथे मी टाइप 1 आणि टाइप 2 लिहिला आहे. असे आपण सुरुवातीला 10 टाइप बघून घेऊया. ठीक आहे. 10 टाइप बघितल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज किंवा शेकडेवारीची कल्पना येईल आणि त्याच्यानुसार तुम्ही मोठ्यातलं मोठं एक्झाम्पल, मोठ्यातलं मोठं उदाहरण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल मी इथे लिहिलेले आहे. तुम्हाला माहित आहे की एवढे एक्झाम्पल, एवढे सोपी एक्झाम्पल तर परीक्षेमध्ये विचारल्या जाणार नाही. तरी पण तुमचा सुरुवातीला बेस पक्का होण्यासाठी मी येथे काही प्रकार घेणार आहोत, काही टाइप्स घेणार आहोत. त्या टाइप्सच्या नुसार मग येणारे जे परीक्षेत येणारे जे उदाहरणे आहे ते आपण सॉल्व्ह करूया. तर बघा मित्रांनो, पहिला टाइप दिला आहे की 15% म्हणजे किती. ठीक आहे. आता तुम्हाला हे उदाहरण ट्रिक्स वापरता किंवा पेन न उचलता तुम्हाला इझिली माहित पडते की 15%. आता 15% म्हटल्यानंतर इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहे एबीसीडी. तर एबीसीडी पैकी इथे तुम्हाला फक्त 0.15 म्हणजे तुमचं हे ऑप्शन नंबर डी होणार आहे. ठीक आहे. 15% चे किती होईल टक्के? 15% म्हणजे 0.15. बघा 15% म्हणजे किती? ठीक आहे. तर 15%, आता ह्या 15 आणि हे जे पर्सेंट, हे जे शेकड्याचं जे सिम्बॉल आहे, चिन्ह आहे, 15% म्हणजे तुम्हाला भागेला किती करावं लागेल? 100 करावं लागेल. ठीक आहे. आणि इथे बघा 15ला जर आपण 100 न भाग दिला, इथे बघा 0 आहे तुमच्याकडे, 2 शून्य असल्यामुळे तुम्हाला 2 अंकानंतर डेसिमल द्यावं लागेल, 2 अंकानंतर पॉइंट द्यावं लागेल. आता बघा इथे ऑलरेडी 2 अंक आहे, 1 आणि 5. ठीक आहे. 1 आणि 5 2च अंक आहे आणि मग 2 अंकानंतर तुम्हाला पॉइंट द्यावा लागेल. म्हणजे 1 आणि 2 अंकानंतर पॉइंट दिला आणि इथे घेतला आपण 0 म्हणजे 0.15. तुमचं ऑप्शन बनेल इथे डी, 0.15. ठीक आहे. असे उदाहरणे आपण पेन न उचलता, पेनाचा वापर न करता एका सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. जसं की टाइप पहिल्याचं एक्झाम्पल आपण ते कव्हर केलं. आता टाइप पहिल्यातलं दुसरं एक्झाम्पल बघा. 50% म्हणजे किती? 50% म्हणजे किती? तर 50% म्हणजे बघा इथे ऑप्शन मध्ये एबीसीडी आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये 0.10 आहे, दुसऱ्यामध्ये 0.5 आहे, तिसऱ्यामध्ये 0.15 आहे आणि चौथ्यामध्ये 0.60 आहे. तर पहिला ऑप्शन आणि शेवटचं ऑप्शन येणार नाही, कारण की 0.10 आणि 0.60 आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन काही येणार नाही. ठीक आहे. आता राहिले आपल्याकडे 2 ऑप्शन, एक तर 0.5 राहील किंवा 0.15 राहील. तर 0.5 आणि 0.15 मध्ये बघा 50% म्हणजे 50 भागीला 100. ठीक आहे. हे जे आहे टक्क्याचं सिम्बॉल म्हणजे तुम्हाला 100 भागीला करावं लागेल. इथे बघा 0 कॅन्सल म्हणजे तुमच्याकडे राहिला आता 5/10. आणि जसं की इथे आपण 2 शून्य होते तर 2 नंतर पॉइंट दिला, इथे एकच शून्य आहे तर 1 नंतर तुम्हाला पॉइंट द्यावा लागेल म्हणजे याचा आन्सर येईल 0.5. तर बघा मित्रांनो, 0.5 म्हणजे कोणतं? तुमचं ऑप्शन नंबर बी हे उत्तर राहील. ठीक आहे. तर इथे आपण टाइप फर्स्ट मध्ये आणि टाइप सेकंड मध्ये 2 एक्झाम्पल घेतले आहे. चला मित्रांनो, मला 2 प्रश्नांची आता उत्तरे द्या. बघा, सपोज मी जर म्हटलं
की 75% म्हणजे किती? तर 75% म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, 75 भागेला 100 म्हणजेच 0.75. दोन शून्य आहे, दोन शून्य म्हणजे तुम्हाला दोन अंकानंतर पॉईंट द्यावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 750% म्हणजे किती? तर 750% म्हणजे तुम्हाला 750 भागेला 100. लक्षात घ्या, पर्सेंटेज म्हणजे नेहमी तुम्हाला 100 न भाग द्यावा लागेल. इथे बघा 0 0 कॅन्सल आणि 75 आहे. 75 असल्यानंतर इथे भागेला किती आहे? 10 आहे, म्हणजे एक शून्य आहे. तुम्हाला एक नंतर पॉईंट द्यावा लागेल म्हणजे 7.5. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा, अशा प्रकारचे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारचे उदाहरणे आपल्याला पुढे चालून काम येणार आहे. जे काही तुम्हाला विचारण्यात येणारे प्रश्न आहे ते तुमच्यासाठी तिथे अशा प्रश्नांचा उपयोग होईल. ठीक आहे. बघा, पोलीस भरतींसाठी असं काही वेगळे प्रश्न नाही येत. पोलीस भरतींसाठी अत्यंत सोप्या पद्धतीचे प्रश्न येतात. तुम्ही जर इथे लक्षपूर्वक किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर तुमचा शेकडेवारीचा पर्सेंटेजचा जो चॅप्टर आहे, शेकडेवारीला मराठीमध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात पर्सेंटेज, किंवा पर्सेंटेज. ठीक आहे. शेकडेवारी याला मराठीमध्ये म्हणतात आणि इंग्लिशमध्ये एक तर पर्सेंट किंवा पर्सेंटेज म्हणतात. ठीक आहे. याचा सिम्बॉल अशा प्रकारे असतो, हा पर्सेंटेजचा सिम्बॉल आहे. तर बघा, हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला नक्कीच शेकडेवारीचा, पर्सेंटेजचा, पर्सेंटचा जी काही कन्सेप्ट आहे ती तुमची दूर होईल. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही जर लक्षपूर्वक लक्ष दिलं तर. ठीक आहे. तर हा आपण टाईप इथे पहिला शिकलो आहोत. आता सेकंड टाईप बघा, दुसरा टाईप बघा. दुसऱ्या टाईप मध्ये तुम्हाला इथे विचारलेलं आहे की 0.17%. 0.17% म्हणजे किती? आता तुमच्याकडे चार ऑप्शन आहे, 0.17, 0.017, 0.18 आणि 0.28. आता इथे 0.17 म्हटल्यानंतर हे जे दोन ऑप्शन आहे हे तुमचे दोन ऑप्शन गायब होऊन जाईल. आता तुमच्याकडे राहिले ऑप्शन फक्त ए आणि बी. तर या ए आणि बी पैकीच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. बघा, 0.17%. 0.17% म्हणजे 0.17 भागेला 100. ठीक आहे. पर्सेंटेजचं सिम्बॉल म्हणजे तुम्हाला भागेला 100 द्यावं लागेल. आता बघा, काही क्षणासाठी हा जो 0.17 आहे हा 17 विसरून जा. 0 पॉईंट जो आहे हा विसरून जा. फक्त तुम्ही इथे लिहा 17 भागेला 100. आता 17 भागेला 100 म्हणजे किती होतात बघू. इथे दोन शून्य आहे तर दोन नंतर तुम्हाला द्यावं लागेल पॉईंट, म्हणजे 0.17 याचं म्हणजे 17 भागेला 100 याचा आन्सर होईल. ठीक आहे. पण मित्रांनो, इथे ऑलरेडी 0.17 आहे, म्हणजे इथे दोन डिजिट नंतर, दोन अंकानंतर पॉईंट आहे आणि इथे सुद्धा दोन अंकानंतर पॉईंट आहे, म्हणजे 2 अधिक 2 तुम्हाला करावं लागेल 4. तर तुम्हाला 4 अंकानंतर डेसिमल द्यावं लागेल. बघा, 17 आहे. आता 17 म्हटल्यानंतर दोनच डिजिट आहे, दोनच अंक आहे, मग 4 अंक आणावं लागेल तुम्हाला. म्हणून तुमच्यासाठी तिथे काय घ्यावं लागेल, 2 शून्य घ्यावं लागेल. आता बघा, 1 2 3 4 अंक झाले आणि 4 अंकानंतर तुम्हाला पॉईंट द्यावं लागेल, डेसिमल द्यावं लागेल, म्हणजे याचं आन्सर होईल 0.017. ठीक आहे. 0.017 याचं काय होईल, आन्सर होईल. तर 0.17 बघा, 0.017 तुमचं ऑप्शन नंबर बी येईल. ठीक आहे. बघा, याच्यावर आणखी तुम्हाला एक कन्सेप्ट याची आणखी तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो. बघा, सपोज तुमच्याकडे 0.18 आहे किंवा आणखी एक घे तुम्ही 0.87 आहे. ठीक आहे. 0.87 आहे आणि 0.87 चे तुम्हाला काढायचे आहे टक्के. ठीक आहे. 0.87 चे टक्के काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 0.87 भागेला करावं लागेल 100. ठीक आहे. आता या 87 ला मी लिहितो इथे जसंच्या तसं. 87 ला आपण लिहिलं जसंच्या तसं. आता पॉइंट नंतर बघा किती डिजिट आहे, पॉइंट नंतर किती अंक आहे, 1 2 3. इथे 3 अंक आहे आणि खाली किती झिरो आहे, 2 झिरो आहे, म्हणजे 3 अधिक 2 5
आता 5 अंकानंतर तुम्हाला द्यावं लागेल डेसिमल. डेसिमलला मराठीत म्हणतात पॉइंट. तिथे बघा 3च अंक आहे, तुम्हाला तर 5 अंकानंतर द्यावं लागेल डेसिमल. मग इथे 3च अंक आहे, तर 3 अंक असल्यामुळे 1 2 3 4 5 आणि 5 नंतर आपण दिला डेसिमल म्हणजे 0.00187 याचा आन्सर होईल. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर टाईप सेकंड मध्ये पहिलं एक्झाम्पल जे घेतलं आपण त्याचा ऑप्शन नंबर बी राहील. ठीक आहे, त्याचप्रमाणे 0.40% म्हणजे किती? 0.40% म्हणजे किती याचा तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. तर ऑप्शन मध्ये बघा 0.04, 0.05. 0.05 हे नाही राहणार आहे ऑप्शन मध्ये आणि 0.08 हे सुद्धा राहणार नाही आहे. तर तुम्हाला ऑप्शन ए आणि ऑप्शन सी पैकी कुठलेही एक उत्तर द्यायचं आहे. तर बघा 0.40% म्हणजे 0.40 भागीला 100. ठीक आहे, आता 0.040 भागीला 100 इथे आपण काय करूया, याला लिहूया 0. आता बघा 2 मिनिटासाठी डेसिमल आहे नाही असं आपण गृहीत धरू, म्हणजे हा आहे 40 भागीला आपण इथे लिहितो 100. ठीक आहे, 40 भागीला आपण लिहिलं 100. आता 40 भागीला 100 नंतर 0 कॅन्सल झाले, तुमच्याकडे राहिलं 4 भागीला 10 आणि 4 भागीला 10 म्हणजे किती? 0.4. ठीक आहे, हे उत्तर आलं 4 भागीला 10चं. पण तुमच्याकडे ऑलरेडी इथे काय आहे 0 1 2 नंतर डेसिमल आहे, 1 आणि 2 संख्येनंतर इथे पॉइंट आहे, म्हणजे इथे 2 संख्येनंतर पॉइंट आहे आणि इथे 1 संख्येनंतर पॉइंट आहे, म्हणजे तुम्हाला 2 आणि 1 3 संख्येनंतर तुम्हाला काय द्यावं लागेल? डेसिमल द्यावं लागेल, पॉइंट द्यावं लागेल. म्हणजे मी याला लिहितो 400.0. म्हणजे मित्रांनो 0.40% म्हणजे 0.004. तर तुमचं ऑप्शन बनेल इथे, म्हणजेच ऑप्शन नंबर ए 0.004. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे टाईप फर्स्ट आणि टाईप सेकंड कव्हर केला. याच्यानंतरचा जो टाईप आहे म्हणजेच टाईप थर्ड आणि टाईप फोर्थ तो पण आपण बघूया. तर बघा मित्रांनो टाईप 3 मध्ये 4 इंटिजर 1/5 म्हणजे किती पर्सेंटेज ते तुम्हाला काढायचं आहे. आता बघा 4 इंटिजर 1/5, 4 इंटिजर 1/5 चे पर्सेंटेज तुम्हाला काढायचे आहे. ठीक आहे, बघा याला सॉल्व्ह करताना 5 चोक 20 अधिक 1 21 भागीला 5. ठीक आहे, याचा नाही याचा गुणाकार 5 चोक 20, 20 मध्ये 1 ऍड केला म्हणजे 21 आणि भागीला 5 जशाच्या तसं, आणि हे पर्सेंटेजचं सिम्बॉल म्हणजे भागीला 100. ठीक आहे, आता बघा 21 भागीला 5. आता इथे 100 भागीला काही नाही म्हणजे 1 असतो आणि हा 100 भागीला 1 इथे भागीला आहे. याला जर आपण गुणेला करतो म्हटलं तर 100 भागीला 1 चं उलट होऊन जाईल 1 भागीला 100. ठीक आहे, आणि याचा आता आपण गुणाकार करूया. 21 गुणेला 1 21 आणि 5 गुणेला 100 म्हणजे 500. म्हणजे हे झालं तुमचं आता 21 भागीला 500. आता सपोज समजा आपण 21 ला जर 5 ने भाग दिला, किंवा आपण याला असं सुद्धा लिहू शकतो 21 भागीला 5 गुणेला 100. ठीक आहे, आता 21 ला आपण 5 ने भाग देऊ, 5 चोक 20, 1 उरला 0 पॉइंट दिला आणि 5 दोने 10. म्हणजे याचं आता आपल्याला उत्तर मिळत आहे 4.2 भागीला हा 100. ठीक आहे, 21 ला आणि 5 ला आपण याचा भागाकार केला आणि हा 100 जशाचा तसा. आता 100 म्हणजे इथे खाली 2 शून्य आहे, तर 2 संख्या सोडून तुम्हाला पॉइंट द्यावा लागेल. आता इथे ऑलरेडी 1 संख्या सोडून पॉइंट आहे, म्हणजे 1 संख्या आणि 2 संख्या म्हणजे 3 संख्येनंतर तुम्ही पॉइंट द्या. तर 42 ला आपण लिहूया 1 2 3 नंतर आपण पॉइंट देऊ म्हणजे 0.42 हे त्याचं उत्तर येईल. बघा 0.42 आहे का? आहे.
ऑप्शन नंबर बी तुमचं हे आन्सर येईल. ठीक आहे, तर हा होता टाईप 3. बघा टाईप 3 चा आणखी एखादे आपण एक्झाम्पल घेऊया. टाईप 3 मध्ये जसं की 2 इंटिजर 2/5 चे टक्के किती ते तुम्हाला काढायचे आहे. ठीक आहे, आता सुरुवातीला 5 दोन्ही 10 आणि 10 अधिक 2 म्हणजे 12/5 आणि टक्के म्हणजे भागेला करावं लागेल तुम्हाला 100. ठीक आहे, आता बघा 12/5 जर तुम्ही करतो म्हटलं तर 12/5 म्हणजे 5 दोन्ही 10, 2 उरले 0 पॉइंट आणि 5 चोक 20. ठीक आहे, म्हणजे 12/5 चं उत्तर येते 2.4 भागेला 100. ठीक आहे, म्हणजे 2.4 म्हणजे आपण इथे 24 लिहिले. आता इथे बघा पॉइंट नंतर एक संख्या आणि या दोन संख्या म्हणजे 3 नंतर तुम्ही पॉइंट द्या. 1 2 3 आणि 0 म्हणजे 0.024 याचं अशा प्रकारे उत्तर येईल. ठीक आहे, तर हा होता तुमचा प्रकार तिसरा. आता चौथा प्रकार बघा. हा चौथा प्रकार जो आहे, हे जे उदाहरण आहे हे तुम्हाला सातारा पोलीस 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा 9/15 म्हणजे शेकडा किती, हा तुम्हाला प्रश्न इथे विचारलेला आहे आणि ऑप्शन मध्ये आहे 50%, 60%, 90% आणि 75%. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे मित्रांनो, 9/15 आणि याला करून टाका 100 नी गुणा. ठीक आहे, 9/15 ला 100 नी गुणाकार करून तुम्हाला मिळेल 9/100 म्हणजे 900/50 आणि 900/50 म्हणजे 15 × 15, 15 सख 90, 6 वर 0 म्हणजे 60. इथे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारचे उदाहरणे तुम्हाला सॉल्व करायचे आहे. हा बघा 9/15 म्हणजे शेकडा किती, हा प्रश्न सातारा पोलीस 2023 मध्ये विचारलेला आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला उदाहरणे सोडवता आले पाहिजे. जसं की मी म्हटलं की 5/20 चा शेकडा किती. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याला 100 ने गुणायचं आहे. ठीक आहे, आणि सरळ सरळ 20 × 20, 20 × 5 100 आणि 25 × 5 × 5, 5 × 5 25 म्हणजे शेकडा 25 तुमचं आन्सर येणार आहे. ठीक आहे, शेकडा 25 तुमचं इथे उत्तर येणार आहे. अशा प्रकारचे तुम्हाला उदाहरणे सोडवायचे आहे. तर हा प्रकार होता प्रकार तिसरा आणि प्रकार चौथा. याच्या आधी आपण टाईप फर्स्ट आणि टाईप सेकंड पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार बघितला. हा टाईप 3 आणि टाईप 4 आहे. टाईप 5 आणि टाईप 6 बघूया जो आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टाईप 5व्या मध्ये 18% 18% मध्ये किती. आता बघा आपली काठिण्य पातळी जी आहे ती हळूहळू काय होत आहे, वाढत आहे. बघा टाईप 5व्या मध्ये हा जो टाईप आहे हा थोडा कठीण आहे. म्हणजे जसजशी आपली टाईप वाढत जाईल तसतशी आपली काठिण्य पातळी जी आहे ती वाढत जाईल. तर तुम्हाला 18 आता बघा 18% म्हणजे किती तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा पण चे किंवा च्या हा शब्द येईल तर तुम्हाला तिथे गुणाकाराचं चिन्ह वापरायचं आहे. ठीक आहे, 18 च्या ची म्हणजे गुणाकार, 18 आणि पर्सेंटेजचं सिम्बॉल म्हणजे 100. ठीक आहे, 18%, 18 शेकडा 18 म्हणजे किती, 18/100. आता 18 × 18 जर आपण करतो म्हटलं तर ते होतात 324 आणि 324/100. 324/100 म्हणजे इथे खाली 2 आहे, म्हणजे तुम्हाला 2 संख्येनंतर पॉइंट द्यावं लागेल, म्हणजे तुमचं उत्तर येईल 3.24 आणि 3.24 म्हणजे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे.
तसेच दुसरं एक्झाम्पल बघा, दुसरं एक्झाम्पल पण याच प्रकारे आहे. 1200चे 20%, 1200चे शेकडा 20 म्हणजे किती? तर बघा, 1200चे 20% म्हणजे किती? तर इथे बघा, 1200 चे च्या जागी गुणाकार आणि 20% म्हणजे 20 भागेला 100. बघा, 2 0 या 2 0 सोबत कॅन्सल आणि 12 गुणेला 20 म्हणजे 240. ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला 240 दिसत आहे, म्हणजे तुमचं तिसरं ऑप्शन होईल 240. ठीक आहे. टाइप 6 बघा, 6वा टाइप बघा. आता बघा, परत 6वा टाइप जो आहे तो थोडासा आधीच्या टाइप पेक्षा कठीण आहे आणि हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला नागपूर शहर पोलीस 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 1380 च्या 8/23% म्हणजे किती? तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन मध्ये 3.8, 5.8, 6.8 आणि 4.8 हे उत्तर दिलेलं आहे. हे ऑप्शन दिलेलं आहे. तुम्हाला एका सेकंदात याचं उत्तर काढता आलं पाहिजे. बघा, 1380 च्या म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं की गुणाकाराचं चिन्ह लिहायचं. 1380 गुणेला 8/23 आणि पर्सेंटेज आहे शेकडा, इथे पर्सेंटेजचं सिम्बॉल आहे म्हणजे भागेला 100 करा. 1380 गुणेला 8/23, 100च्या भागेला काही नाही म्हणजे 1 आहे. इथे जर आपण याला गुणाकार मध्ये लिहितो तर तुम्हाला 1/100 लिहावं लागेल. इथे बघा, 0 0 कॅन्सल आणि 23 न जर तुम्ही 138 ला जर भाग दिला, 23 न जर तुम्ही 138 ला जर भाग देतो म्हटलं तर बघा, साइन 3 18, साइन 2 12 आणि 1 13 म्हणजेच 23 सख 138 आणि बघा 6 गुणेला 8/10 इथे राहिला आहे. साइन 48/10 आणि 48/10 म्हणजे इथे 1 0 आहे, म्हणजे 1 नंतर तुम्हाला पॉइंट द्यावा लागेल. म्हणजेच तुमचं ऑप्शन नंबर काय राहील? डी राहील, 4.8. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण टाइप 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या लेक्चर व्हिडिओमध्ये कव्हर केला. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप 7, 8, 9 आणि 10 कव्हर करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.